नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. कसे आहात सगळेजण? तर आज आपण परत एक नवीन एपिसोड घेऊन आलोय, ज्यामध्ये काल जे बिग बॉसमध्ये घडलं आपल्या डोळ्यासमोर होतं. तर भाऊच्या धक्क्यामध्ये ज्या पद्धतीनं रितेश दादाने ज्या पद्धतीनं सगळ्यांना फैलावर घेतलं आणि ज्या पद्धतीने समजावून सांगितलं, खूपच छान केलं. मागच्या एपिसोडला पण त्यांनी फारच छान समजावून सांगितलं होतं सर्वांना. पण म्हणतात ना की लातो के भूत बातों से नहीं मानते, तशा पद्धतीनं काहीतरी इथे चालू आहे. कारण इतकं समजावून सांगून, इतकं व्यवस्थित आणि स्पष्टरित्या रितेश दादांनी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की मराठी माणसाचा कोणत्याही प्रकारचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. तरी पण ह्या एपिसोडमध्ये अशाच पद्धतीनं काहीतरी झालं. पण तो विषय थोडा नंतर बोलू आपण. पहिला एक छोटासा विषय आहे, तो संपवून टाकू. तो म्हणजे दुसरी निक्की. आता यांच्या ग्रुपमध्ये आहे ना, जसा अरबाज 1 अरबाज 2 आहे, म्हणजे वैभव आणि अरबाज, जसा अरबाज 1 अरबाज 2 आहे, तसं दुसरी जोडी आहे ती म्हणजे निक्की 1 निक्की 2. आता निक्की 2 कोण आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. अहो, आपली जान्हवी मॅडम, ओळखलं असेल तुम्ही. तर ज्यावेळी रितेश दादाने तिची पोल खोल केली, पोल खोल म्हणजे ती जे ऑफ कॅमेरा, म्हणजे ॲक्च्युली तिला स्क्रिप्टमध्ये असेल काय मला नाही माहिती, पण आपल्या डोळ्यासमोर आहे. ती सांगत होती वैभवला, परत अरबाजला, की आपण सर्व करतोय, प्लॅनिंग करतोय, आपण पुढं होऊन सर्व करतोय आणि क्रेडिट मात्र निक्की येऊन जाते. आणि हाच प्रसंग बरोबर रितेश दादानी ऑन कॅमेरा सगळ्यांसमोर तिला एक्सपोज केलं. आता एक्सपोज केल्यानंतर बरं, ती मान्य करायला तयार नाही, पण जे तिने ऍक्टिंग केली ना, अरे रे 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 रे, तिला ऑस्कर द्यायला पाहिजे होता. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. लिटरली ऑस्कर द्यायला पाहिजे होता. अरे किती भारी ऍक्टिंग, हा म्हणजे पटण्यापलीकडचं. अरे इतकं काय झालंय? जे तिथं घडलंय, जे तुम्ही बोललाय ऑन कॅमेरामध्ये असेल, रडून इतकं एक्सप्रेस होऊन बोललाय, तेच रितेश दादांनी बोलला सर्वांसमोर. आणि हे त्याचं बरोबर आहे, त्याचं काम आहे. जे घडतंय किंवा जे काही त्यांना दिसतंय ते त्यांनी बोलून दाखवलं. त्यासाठीच तर ते होस्ट करतायत ना. बरं, हे झालं. चक्कर आली बाईला. बरं, तिला उचलून नेण्याचं काम सुद्धा डीपी दादाने केलं. हा अरबाज आणि हे तर बाहेरच यांचं काहीतरी चालू होतं. परत तिला मेडिकल रूममध्ये घेऊन गेले. तर मेडिकल रूममध्ये विदिन 5 मिनिट्स बिग बॉस बोलले असतील, तिच्याशी काहीतरी बोलले, आपण ऐकलं. आली बाहेर आणि दुसऱ्याच सेकंदाला नाचायला लागली बाई. इतकं हसू येत होतं, इतकं भारी. ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणजे या बिग बॉसच्या या सीझनला आहे ना, खूप मजा येते. खूप खूप म्हणजे अक्षरशः एवढे भारी कॅरेक्टर भरलेत ना. खरंच खतरनाक वाटते. तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला काय एक्सपिरियन्स झाला? नाही, कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर मी बोललेलं जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.